सातपूर शहरात अनधिकृतपणे होल्डिंग्स लावणाऱ्यांवर मनपा विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे। या अनुषंगाने सातपूर विभागात 3 जणांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले आहे। सातपूर विभागात मनपाच्या एकूण 85 अधिकृत होल्डिंग लावण्यासाठी जागा आहेत, परंतु इतर ठिकाणी अनधिकृतपणे होल्डिंग लावणाऱ्यांवर आणि विना परवानगी होल्डिंग लावताना आढळल्यास आता सातपूर मनपा विभागाच्या वतीने कारवाईचा बडगा सुरू झाल्याचे दिसत आहे। याविषयी सविस्तर माहिती सातपूर मनपाच्या विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत यांनी दिली। सातपूर विभागाअंतर्गत अनधिकृत जे काही होर्डिंग असतील वेगवेगळ्या ठिकाणी लागलेले त्यांच्यावर मनपामार्फत होर्डिंग जप्ती आणि नंतर गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाते। सातपूर विभागाअंतर्गत एकूण 85 अधिकृत जागा आहेत, ज्या ठिकाणी मनपामार्फत तुम्हाला होर्डिंग लावण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते, मनपाचं जे शुल्क आहे ते भरून। तर असे जे विनापरवाना होल्डिंग आहे याच्यावर शुक्रवारीच आपण 3 याच्यावर गुन्हे दाखल केले सातपूर पोलीस स्टेशन अंतर्गत, आणि अशी कारवाई ही नियमित चालू राहणार आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि होर्डिंग लावू इच्छिणाऱ्या सर्वांनीच या बाबतीत काळजी घ्यावी आणि जे होर्डिंग आहे त्याची तुम्हाला होर्डिंग लावण्याच्या अगोदर परवानगी घेण्यात यावी। 85 जागांची लिस्ट आमच्या जावप विभागामध्ये आहे, तिथून तुम्हाला ती मिळू शकते। त्यातून ज्या ठिकाणी तुम्हाला होर्डिंग लावायचं आहे त्याचं जे शुल्क आहे ते भरून तितक्या दिवसासाठी होल्डिंग लावावं, अन्यथा सदर होल्डिंग जप्त करून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई नियमितपणे चालू राहील। सर्व जे होल्डिंग आहेत कुठलेही असतील, आम्ही कारवाई रेग्युलर चालूच आहे। त्यामुळे आजही आमच्याकडनं ज्यांचे होल्डिंग आढळून आलेले आहेत, ज्यांची परवानगी नाही आहे, त्यांना आमच्याकडनं विचारणा करण्यात आलेली आहे। त्यापैकी काही जणांनी सांगितलं की आज होर्डिंग लावायचं काम चालू आहे आणि आम्ही परवानगी घ्यायला तयार आहोत। तर अशा लोकांना आम्ही जे अधिकृत जागा आहेत, जिथे यापूर्वी कोणाला परवानगी दिलेली नसेल, त्यांच्याकडनं तेवढ्या दिवसाचे शुल्क भरून आम्ही त्यांना परवानगी देतो आहे। परंतु होर्डिंग लावण्याच्या अगोदर परवानगी घेणं आवश्यक आहे, याबाबतही आम्ही त्यांना सूचना देतो आहे। जे होर्डिंग आम्ही जप्त केलेले आहे त्याच्यावर गुन्हे दाखल होतील। ही कारवाई नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील तसेच सातपूर मनपा विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान सूर्यवंशी, सुमेश दिवे, मेघनाथ तिडके, प्रमोद आवारे, संजय सोळुंके, संजय मोर आदींच्या वतीने करण्यात येत आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात।